नमस्कार, मी अंकिता पवार. स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. ऑगस्ट ते डिसेंबर दरम्यान संपूर्ण लसीकरणाची योजना. लॉकडाऊन नियमांचे पालन करून सण साजरे. हेल्प फॉर नीडी या संघटनेचा स्तुत्य उपक्रम. कोरोना काळात अतिदक्षता घ्या, पालकमंत्र्यांची सूचना. रेणुका मंदिर कमिटीतर्फे अन्नदान उपक्रम. समर्थनगर येथे सालाबादप्रमाणे श्री शिवजयंती साजरी. विश्व हिंदू परिषद बजरंग दल बेळगाव तर्फे रुग्णवाहिका उपलब्ध. युवा समितीच्या वतीने शिवजयंती साजरी. दक्षिण काशी परशुराम जयंती आणि अक्षय तृतीया निमित्त आंब्यांची आरास. आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अन्वेकर गोल्ड. गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे. कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे. दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो. अन्वेकर गोल्ड. अन्वेकर गोल्ड 8884388863. आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या. देशामध्ये कोरोनाच्या लसींचा तुटवडा जाणवत असतानाच एक सकारात्मक बातमी समोर आली आहे. कोविड टास्क फोर्सचे प्रमुख डॉक्टर विनोद कुमार पॉल यांनी लसीकरणासाठी लवकरच भारताकडे पुरेशा प्रमाणात लसी उपलब्ध असतील असं म्हटलं आहे. गुरुवारी पॉल यांनी दिलेल्या माहितीनुसार ऑगस्ट ते डिसेंबर दरम्यान 217 कोटी लसींचे डोस लसीकरणासाठी उपलब्ध असतील. 2022च्या पहिल्या महिन्यापर्यंत 300 कोटी डोस उपलब्ध असतील असं पॉल यांनी म्हटलं आहे. हा फारच महत्त्वाकांक्षी आहे असं तुम्ही म्हणाल तर तसं असू शकतं. हे पूर्ण होणार नाही असंही म्हटलं जाईल, पण या संदर्भातील सर्व तयारी सुरू करण्यात आली आहे असं पॉल यांनी सांगितलं. देशातील लसीकरणाच्या तुटवड्यावर तोडगा काढण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने टास्क फोर्सच्या मदतीने जास्तीत जास्त लसी भारतात आणण्याच्या प्रयत्नात आहे. मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबविण्याची सरकारची योजना तयार केल्याचे संकेत पॉल यांनी दिले आहेत. 217 कोटी लसींचे डोस निर्माण केले जाणार आहेत. जसजसं आपण लोकांचं लसीकरण करत जाणार त्याचप्रमाणे लसी उपलब्ध होण्याचं प्रमाण वाढणार, यात काहीच शंका नाही असंही डॉक्टर पॉल यांनी सांगितलं आहे. गुरुवारी सकाळपर्यंत 25,17,537 टप्प्यांमध्ये एकूण 17.72 कोटी भारतीयांना कोरोनाची लस देण्यात आली आहे अशी माहिती त्यांनी दिली आहे. लॉकडाऊन नियमांचे पालन करून सण साजरे. पारंपरिक पद्धतीने सण साजरे करण्याची प्रथा बेळगावातील सर्व धर्म बांधव दरवर्षी जपत असतात. मात्र यावर्षी संकटामुळे सणावर शांततेचे सावट पसरले होते. या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन अधिक कठोर झाल्याचे दिसून आले तर शहरात शांतता निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले. लॉकडाऊनच्या संकटाने शहरवासियांच्या सणाचा उत्साह हिरावून घेतला आहे. याचे प्रत्यंतर शुक्रवारी दिसून आले. शहरात रमजान, ईद, अक्षय तृतीया आणि बसव जयंती यांचा त्रिवेणी संगम असूनही अवघे शहर शांत दिसून आले. त्यामुळे नागरिकांनी आपले उत्सव घरामधूनच साजरे केले. आपल्या प्रथा परंपरेची जपणूक करण्यासाठी नागरिकांची धडपड सुरू होती. सामूहिक नमाज पठणाला फाटा देण्यात आला. रमजान ईदच्या निमित्ताने एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी नागरिकांची वर्दळ सकाळच्या सत्रात सुरू होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव झाला. शहर परिसरात नागरिकांना दैनंदिन व्यवहार पूर्ण करून घेण्यासाठी सकाळच्या सत्रातील मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे सणासुदीचा आनंद देखील नागरिकांनी या सत्रातच उरकून घेतला. अक्षय तृतीयेच्या निमित्ताने विविध प्रकारच्या वस्तू खरेदीसाठी होणारी उलाढाल मात्र ठप्प झाली होती. त्यामुळे व्यापारी वर्गाचे नुकसान झाले आहे. या सत्रात व्यापाराला खीळ बसली आहे. मात्र कोरोना नियंत्रणासाठी आवश्यक असणाऱ्या नियमावलीचे पालन नागरिक कसोशीने करत आहेत. हेल्प फॉर नीडी या संघटनेचा स्तुत्य उपक्रम. वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हेल्प फॉर नीडी या संघटनेने शहर परिसरात निर्जंतुकीकरण करण्याचे पाऊल उचलले आहे. हा उपक्रम स्तुत्य असल्याचे कौतुक डीसीपी डॉक्टर विक्रम आमटे यांनी केले. सुरेंद्र अनगोळकर यांच्या अध्यक्षतेखाली हेल्प फॉर नीडी या संघटनेने पोलीस आयुक्तालयासह शहरातील पोलीस स्थानकांचे निर्जंतुकीकरण करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. हा उपक्रम स्वागतार्ह असल्याचे सांगून पोलीस उपायुक्त डॉक्टर विक्रम आमटे यांनी आज हेल्प फॉर नीडीच्या सेवाभावी कार्याची प्रशंसा केली. हेल्प फॉर नीडी संघटनेतर्फे गुरुवारी जंतुनाशक औषध फवारणी करून पोलीस आयुक्तालय
इमारत आणि परिसर स्वच्छ करण्यात आला। हेल्प फॉर नीडी तर्फे हॉस्पिटलमधील रुग्णांच्या अटेंडरसह बस स्थानक, रेल्वे स्थानक आणि शहरातील गरीब गरजू लोकांना सुमारे 1000 भोजन पाकिटांचे मोफत वितरण केले जाते। त्यांची रुग्णवाहिका आणि शववाहिका देखील विनामूल्य सेवा देत आहे। या व्यतिरिक्त ऑटो रिक्षाद्वारे कोरोना रुग्ण तसेच अन्य आजारी लोकांना ते मोफत सेवा देतात। ಹೆಲ್ಪ್ ಫಾರ್ ನೀಡಿ ಆರ್ಗನೈಸೇಷನ್ ಅವರು ತುಂಬ ಒಳ್ಳೆಯ ಕೆಲಸ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಕೋವಿಡ್ ಟೈಮಲ್ಲಿ। ಮೊದಲನೇದಾಗಿ ಅವರು ಈ ಪೇಷಂಟ್ ಅಟೆಂಡರ್ಸ್ ಯಾರಿರ್ತಾರೆ ಅವ್ರ ಜೊತೆ ಯಾರಿರ್ತಾರೆ ಮತ್ತು ರೈಲ್ವೆ ಸ್ಟೇಷನಲ್ಲಿ ಮತ್ತು ಬೇರೆ ಬೇರೆ ಕಡೆ ಯಾರಿಗೆ ಹೋಮ್ಲೆಸ್ ಆಗಿರ್ತಾರೆ ಅವರಿಗೆ ಊಟವನ್ನು ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ದಿನಕ್ಕೆ 1000 ಪ್ಯಾಕೆಟ್ ಊಟವನ್ನು ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಅದ್ರ ಜೊತೆಗೆ ಶವವನ್ನು ಸಾಗಿಸಲಿಕ್ಕೆ ಒಂದು ಆಂಬ್ಯುಲೆನ್ಸ್ ಥರದ ಒಂದು ವಾಹನವನ್ನು ತಯಾರು ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ, ಅದು ಒಂದು ತುಂಬ ಒಳ್ಳೆಯ ಕಾರ್ಯ ಇದೆ। ಹಾಗೆ ಕೆಲವೊಂದು ಆಟೋಗಳನ್ನು ಅವರು ಮಾರ್ಪಡಿಸಿಬಿಟ್ಟು ಅದರಲ್ಲಿ ಕೋವಿಡ್ ಮಾತ್ರವಲ್ಲ ಬೇರೆ ಯಾವುದಾದ್ರೂ ಪೇಷಂಟ್ ಇದ್ದರೆ ಅವ್ರನ್ನ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗಲಿಕ್ಕೆ ಒಂದು ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ। कोरोना काळात अतिदक्षता घ्या, पालकमंत्र्यांची सूचना। कोरोना काळामध्ये अतिदक्षता घेण्याकरिता जागरूक राहा अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांसह संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी दिली। बेळगाव शहरामध्ये गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते। कोरोनाची दुसरी लाट तीव्र झाल्यापासून रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे। त्यासाठी सरकारी आणि खासगी हॉस्पिटल्समधील बेड्सची संख्या वाढवा, तसेच सेवा सुविधा योग्य प्रमाणात पुरविण्यासाठी दक्ष राहा असे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले आहे। रुग्णसंख्येबरोबरच मृतांची संख्या देखील वाढत आहे, त्याकडेही लक्ष देऊन शहर आणि ग्रामीण भागात स्मशानभूमीसाठी पर्यायी जागा उपलब्ध करा, तसेच तहसीलदारांकडून त्याची अंमलबजावणी करून घ्या अशी सूचना आपण केली असल्याची माहिती त्यांनी पत्रकारांना दिली। ಭಾರತ ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿ ಮಂತ್ರಿಗಳಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ಪ್ರಹ್ಲಾದ್ ಜೋಶಿ ಅವರ ಒಂದು ಪ್ರಯತ್ನದಿಂದ 20 ಟನ್ ಕೆಪಾಸಿಟಿಯ ಸುಮಾರು 6 ಟ್ಯಾಂಕರ್ಗಳು ಕರ್ನಾಟಕಕ್ಕೆ 15ನೇ ತಾರೀಕು ಸಾಯಂಕಾಲ ಬರ್ತವೆ। 15ರಲ್ಲಿ ನನ್ನ ಉಸ್ತುವಾರಿ ಜಿಲ್ಲೆ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಬೆಳಗಾವಿ ಒಂದು ಟ್ಯಾಂಕರನ್ನು ಅಲಾಟ್ಮೆಂಟ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಅದಕ್ಕಾಗಿ ಅಲಾಟ್ಮೆಂಟ್ ಮಾಡಿಸಿದಂಥ ಸನ್ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಿಗೂ ಮತ್ತು ಕರ್ನಾಟಕಕ್ಕೆ ಟ್ಯಾಂಕರ್ಗಳನ್ನು ಕೊಡಿಸಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪ್ರಹ್ಲಾದ್ ಜೋಶಿ ಅವರಿಗೆ ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲೆಯ ಜನತೆಯ ಪರವಾಗಿ ನಾನು ಅಭಿನಂದನೆಗಳನ್ನು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೇನೆ। रेणुका मंदिर कमिटीतर्फे अन्नदान उपक्रम। जुना धारवाड रोड, पीबी रोड येथील श्री रेणुका मंदिर विश्वस्त समिती आणि कार्यकर्त्यांच्या वतीने कोरोना लॉकडाऊन परिस्थितीत गरजूंसाठी अन्नदानाचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे। यामध्ये दररोज मोठ्या संख्येने गरजूंना अन्न वितरण करण्यात येत आहे। शहराच्या कानाकोपऱ्यात संचार करून कार्यकर्ते या अन्नदानाचे कार्य करीत आहेत। गरजू तसेच अन्नाच्या शोधातील नागरिकांना याचा पुरवठा करण्यात येत आहे। मोहिमेसाठी राहुल मुत्संडी, विनोद पुजारी, वसंत हलगेकर, यल्लापा पाटील, रोहित सावंत आदी कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत। या उपक्रमाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे। समर्थनगर येथे सालाबाद प्रमाणे श्री शिवजयंती साजरी। श्री एकदंत युवक मंडळ संचलित श्री दुर्गाशक्ती महिला मंडळ विनायक मार्ग समर्थनगर यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे श्री शिवजयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली। श्री शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला मंडळाचे अध्यक्ष नागेश गावडे यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आले। तसेच रजत पाटील यांच्या हस्ते समय प्रज्वलित करून अशोक खवरे यांनी घोषणा, आरती आणि पाळणा म्हटला। यावेळी मंडळाचे कार्यकर्ते तसेच महिला मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कोरोनाचे नियम पाळून आणि मास्क वापरून शिवजयंती साजरी करण्यात आली। आभार अरुण गावडे यांनी मानले। विश्व हिंदू परिषद बजरंग दल बेळगाव तर्फे रुग्णवाहिका उपलब्ध। विश्व हिंदू परिषद बजरंग दल बेळगाव तर्फे रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली आहे। गुरुवार दिनांक 13 रोजी गुरुसिद्ध महास्वामीजी यांच्या हस्ते या सेवेचा कार्यारंभ करण्यात आला। विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष श्री श्रीकांत कदम यांच्या वतीने पुरस्कृत केलेल्या रुग्णवाहिका सेवा कार्याचा शुभारंभ केला। या प्रसंगी आशीर्वाचन रूपी बोलताना महास्वामीजींनी जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे असे सांगितले। या प्रसंगी बोलताना विश्व हिंदू परिषद प्रांतसह
कोषाध्यक्ष कृष्णा भट, विश्व हिंदू परिषद विभाग संयोजक अच्युत कुलकर्णी, जिल्हा कार्यदर्शी विजय जाधव, नगर अध्यक्ष बसवराज भागोजी, नगर कार्यदर्शी हेमंत हवळ उपस्थित होते। युवा समितीच्या वतीने शिवजयंती साजरी। खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने येथील शिवस्मारक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची पारंपरिक जयंती साजरी करण्यात आली। शासकीय नियमांचे पालन करून मोजक्याच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शिवपुतळ्याला हार अर्पण करण्यात आला। सध्याच्या या आणीबाणीच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक तरुणाने कार्यरत राहिले पाहिजे असे प्रतिपादन युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांनी यावेळी केले। यावेळी युवा समिती कार्याध्यक्ष किरण पाटील, मारुती गुरव, किशोर हेब्बाळकर, भूपाल पाटील, विशाल बुवाजी आदी उपस्थित होते। दक्षिण काशीत परशुराम जयंती आणि अक्षय तृतीया निमित्त आंब्यांची आरास। आज कपिलेश्वर मंदिरमध्ये भगवान परशुराम जयंतीचे आयोजन करण्यात आले होते। ट्रस्टचे अध्यक्ष सुनील बाळेकुंद्री आणि दौलत साळुंके यांच्या हस्ते भगवान परशुराम यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले। त्याचबरोबर अक्षय तृतीया निमित्त आंब्यांची आरास करण्यात आली। तानाजी गल्ली येथील प्रसिद्ध आर्टिस्ट वसंत पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार यावेळी मंदिरामध्ये विशेष पूजा करण्यात आली। यावेळी मंदिराचे अध्यक्ष सुनील बाळेकुंद्री, दौलत साळुंके, राजू भातकांडे, अभिजित चव्हाण, राहुल कुरणे, विवेक पाटील, राकेश कलघडगी, सचिन आनंदाचे, गणेश देवर, तानाजी मुदगेकर, राजू पाटील आदी ट्रस्टी आणि सेवेकरी उपस्थित होते। या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर। पोद्दार ब्रदर्स ज्वेलर्स, a perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and Southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 5550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहाँ है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 243577। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। येथील शासकीय रुग्णालयात ऑक्सिजन बेडची कमतरता असल्याने रुग्णांचे मोठे हाल होत आहेत। त्याकरिता रुग्णालयात 100 ते 125 ऑक्सिजन बेडची त्वरित व्यवस्था करण्यात यावी। तसेच कॅन्टोन्मेंट झोन हद्दीतील सर्व रस्ते पूर्णपणे बंद करण्यात आले असल्याने आपत्कालीन प्रसंगी अडचणी येऊ लागल्या आहेत। त्याकरिता रस्ते मोकळे करून त्या ठिकाणी देखरेखीसाठी प्रशासकीय कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी अशा मागण्यांचे निवेदन तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने तहसीलदार रेश्मा तालीकोटी यांना सादर करण्यात आले आहे। कोरोना रुग्णांवर तालुक्यातच उपचार करा असा आदेश नुकताच जिल्हा प्रशासनाने तालुका प्रशासनाला दिला आहे। मात्र खानापूर तालुक्यात पुरेसे ऑक्सिजन बेड नसल्याने रुग्णांची वाताहत होत आहे। तसेच जेथे कॅन्टोन्मेंट झोन जाहीर करण्यात आले आहेत त्या ठिकाणी नागरिकांच्या सोयीसाठी आवश्यक व्यवस्था त्वरित करण्यात यावी अशा मागण्यांचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे। यावेळी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समिती अध्यक्ष धनंजय पाटील, कार्याध्यक्ष किरण पाटील, मारुती गुरव, किशोर हेब्बाळकर, भूपाल पाटील, विशाल बुवाजी आदी उपस्थित होते। बाल शिवाजी युवक मंडळ रामा मेस्त्री अड्डा येथे शिवजयंती साजरी।
बाल शिवाजी युवक मंडळ, रामा मेस्त्री अड्डा, कपिलेश्वर रोड यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे शिवजयंती साजरी करण्यात आली। यावर्षी साध्या पद्धतीने शिवजयंती साजरी करून गरीब आणि बाहेरगावाहून आलेल्या लोकांसाठी जेवणाची आणि पाण्याची व्यवस्था केली। रेल्वे स्टेशन, सिव्हिल हॉस्पिटल, यश हॉस्पिटल, भाजी मार्केट, बस स्थानक, मारुती गल्ली, गणपत गल्ली, फोर्ट रोड या भागात जाऊन सर्वांना जेवणाची पाकिटे आणि पाणी वाटप करण्यात आले। हे मंडळाचे कार्य रोज सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले। मंडळाचे उपाध्यक्ष दिनेश सुतार यांच्या स्मरणार्थ शिवजयंतीनिमित्त मंडळाकडून हे कार्य राबविण्यात आले। खानापूर रामनगर महामार्गावरील काम सुरू करण्याची मागणी। खानापूर रामनगर राष्ट्रीय महामार्गावरील होनकल येथे राष्ट्रीय महामार्ग रस्ता करणाऱ्या अधिकारी वर्गाची भेट घेऊन रस्त्याचे काम लवकर करण्याची मागणी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, खानापूर तालुका भाजपचे अध्यक्ष संजय कुबल आदींनी केली। यावेळी होनकल येथे अंडरग्राउंड ब्रिज तसेच गंगळी ते रामनगर पर्यंतच्या रस्त्याचे तात्पुरते डांबरीकरण करण्यात यावे, तसेच हत्तरगुंजी क्रॉसवरील अंडरग्राउंड ब्रिज त्वरित सुरू करण्याची मागणी करण्यात आली। यावेळी संबंधित अधिकारी वर्गाने रस्त्याचे काम करण्याचे आश्वासन दिले। यावेळी भाजपचे गुंडू तोपिनकट्टी, ज्योतिबा अल्लोळकर आणि इतर उपस्थित होते। जिल्ह्यात लसीचा तुटवडा झाल्यामुळे तारांबळ। जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीचा साठा पूर्णपणे संपला आहे असे सांगत लोकांना जिल्हा रुग्णालयातून माघारी पाठवण्यात येत आहे। एकीकडे प्रशासन लसीचा पुरेसा साठा आहे असे सांगत आहे, तर डॉक्टर मात्र लसीकरण करण्यास तयार नाहीत असे चित्र दिसून येत आहे। गेल्या 3 महिन्यांपासून जिल्ह्यात लसीकरण करण्यात येत आहे। आता अनेकांचा दुसऱ्या टप्प्यातील डोस घेणे बाकी आहे, त्यामुळे लोक जिल्हा रुग्णालय आणि इतर लसीकरण केंद्रांवर जाऊन रांगेत थांबतायत, पण तेथील डॉक्टर्स काही काळानंतर लस संपलेली असून उद्या परत या असे सांगून माघारी पाठवत आहेत। गेल्या 8 दिवसांपासून असा प्रकार वारंवार होत आहे, त्यामुळे नागरिकातून संताप व्यक्त होत आहे। जिल्हा रुग्णालयाच्या म्हणण्यानुसार सध्या 19,200 लसी उपलब्ध आहेत, पण त्याचे लसीकरण करण्यात येत नाही। कोरोना योद्धे म्हणून गणलेल्या लोकांनाही लसीकरण करण्यात येत नसल्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या गोंधळ कारभाराबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे। बांधकाम कामगारांना आर्थिक मदत देण्याची मागणी। कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधासाठी लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे। यासाठी कडक नियमावली लागू करण्यात आली असून याचा फटका बांधकाम कामगारांना बसला आहे। सदर कामगारांना काम करण्यासाठी मुभा देण्यात यावी, अन्यथा सरकारकडून प्रति महिना 10,000 रुपये मदत द्यावी अशी मागणी कामगार संघटनेचे नेते ॲडव्होकेट NR लातूर यांनी जिल्हाधिकाऱ्यांद्वारे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना केली आहे। कोरोनाचा वाढता संसर्ग पाहून राज्य सरकारने लॉकडाऊन जारी केला आहे, त्यामुळे रोगावर नियंत्रण मिळवणे शक्य होणार आहे। मात्र या नियमावलीचा फटका बांधकाम कामगारांना बसत आहे। काम नसल्याने हातामध्ये पैसाही नाही, आर्थिक कुचंबणा होत आहे। त्यामुळे या कामगारांना सवलत द्यावी, अन्यथा बांधकाम कामगारांना प्रति महिना 10,000 रुपये मदत द्यावी अशी मागणी ॲडव्होकेट NR लातूर यांनी केली आहे। गोव्यात सलग 3ऱ्या दिवशी ऑक्सिजन अभावी 15 रुग्ण मृत्युमुखी। गोव्यात पहाटेची 2 ते 6 ही वेळ मृत्यू वेळ ठरत असल्याचे चित्र दिसू लागले आहे। या वेळेत सलग 3ऱ्या दिवशी ऑक्सिजन अभावी 15 जण दगावल्याची घटना घडली आहे। मागील 2 तासात ऑक्सिजन अभावी 26 आणि 21 असे बळी या वेळेत गेले आहेत। 3 दिवसात पहाटेच्या 4 तासांच्या वेळेत 72 जण दगावले आहेत। गेल्या 24 तासात 63 जणांचा मृत्यू झाला आहे। मृतांची संख्या एकूण 1937 वर पोहोचली आहे। राज्यातील आरोग्य यंत्रणेचा गलथानपणा उच्च न्यायालयाने चव्हाट्यावर आणला आहे। न्यायालयासमोर आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी ऑक्सिजनची कमतरता असल्याचे म्हटले आहे। गुरुवारी पहाटे 2 ते 6 या वेळेत 15 जणांचा बळी गेला आहे। 50 फूट उंचीवरील शिवरायांच्या मूर्तीचे अनावरण। बसवनकुर्ची येथे शिवजयंतीचे औचित्य साधून शिवभक्त नागेशस्वामी दिवटे यांच्या निवासस्थानी 50 फूट उंचीवरील 12 फूट अश्वारूढ शिवपुतळ्याचे अनावरण करण्यात आले। नागेशस्वामी दिवटे यांनी स्वागत केले। यानंतर आमदार अनिल बेनके, महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्या हस्ते शिवरायाचे अनावरण करण्यात आले। यावेळी आमदार अनिल बेनके आणि महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी आपले विचार मांडले। पुतळा अनावरणाप्रसंगी माजी APMC अध्यक्ष परशुराम बेडका आणि गावातील नागरिक उपस्थित होते। IPLचे आयोजन शक्य आहे का?
संघ मालकाने दिला हा इशारा। IPLच्या जैवसुरक्षित वातावरणात काही खेळाडूंना कोरोना व्हायरसची लागण झाल्याने BCCIने ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित केली आहे। BCCI कडून अद्याप IPL कधी सुरू होणार याबद्दल काही सांगण्यात आलेले नाही। IPL 2021 मध्ये 29 लढती झाल्या असून अजून 31 लढती व्हायच्या आहेत। IPL मधील उर्वरित लढतीबाबत वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात असताना या स्पर्धेतील एका संघ मालकाने या स्पर्धेच्या भविष्याबद्दल मोठे वक्तव्य केले आहे। पृथ्वी शॉ ई-पास शिवाय चालला होता गोव्याला, आंबोलीत पोलिसांचा दणका। भारताचा युवा क्रिकेटपटू पृथ्वी शॉ विना पास मुंबईहून कोल्हापूर मार्गे गोव्याला चालला होता। आंबोली येथे पोलिसांनी त्याला ई-पासची विचारणा केली असता पृथ्वी शॉ जवळ कोणत्याही प्रकारचा ई-पास नव्हता। त्यामुळे आंबोली पोलिसांनी आधी पास दाखवा मगच पुढे जा असा पवित्रा घेतला। त्यामुळे मैदानावर शौर्य दाखविणारा पृथ्वी चांगलाच गोंधळून गेला। अखेर त्याने ऑनलाईन पास काढून तो दाखविला आणि मगच त्याला गोव्याकडे मार्गस्थ होण्याची परवानगी मिळाली। ॲटलेटिको माद्रिद जेतेपदासमीप। ॲटलेटिको माद्रिदने बुधवारी मध्यरात्री रेआल सोसिएदादचा 2-1 असा पराभव करत ला लीगच्या जेतेपदापर्यंत मजल मारली आहे। 2014 नंतर पहिल्यांदाच ला लीगचे जेतेपद पटकाविण्याची संधी ॲटलेटिको माद्रिदला मिळाली आहे। लेव्हांटे आणि बार्सिलोना यांच्यातील बरोबरीचा फायदा उठवत ॲटलेटिको माद्रिदने हा सामना जिंकून 36 सामन्यात 80 गुणांसह अग्रस्थान मिळविले आहे। श्रेयस अय्यर फिट होऊन थेट मैदानात। श्रेयस अय्यरला इंग्लंड विरुद्धच्या मालिकेमध्ये गंभीर दुखापत झाली होती, त्यामुळे त्याला IPL खेळता आली नव्हती। पण आता तो या दुखापतीमधून सावरत आहे। त्याबरोबरच तो सप्टेंबरपर्यंत पूर्ण फिट होणार असल्याचे आता समोर आले आहे। त्यामुळे सप्टेंबरमध्ये जर IPL खेळवण्यात आली तर तो मैदानात उतरू शकतो असे दिसत आहे। श्रीकांतच्या आशा अद्यापही कायम। भारताचा अनुभवी बॅडमिंटनपटू के श्रीकांतच्या टोकियो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेला पात्र ठरण्याच्या आशा अद्यापही टिकून आहेत। रद्द करण्यात आलेल्या 3 पात्रता स्पर्धांपैकी किमान एकाही स्पर्धेची मी उपांत्य फेरी गाठली असती तरी माझा ऑलिम्पिक प्रवेश नक्कीच सुनिश्चित झाला असता, परंतु आता माझ्याकडे प्रतीक्षा करण्याशिवाय कोणताही पर्याय नाही। निवृत्त शिक्षक TN मेलगे यांचे निधन। गर्लगुंजी तालुका खानापूर गावचे निवृत्त मुख्याध्यापक TN मेलगे यांचे गुरुवार दिनांक 13 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले। त्यांच्या पश्चात 3 मुलगे, 1 मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे। माऊली कन्या विद्यालयाचे शिक्षक NT मेलगे यांचे ते वडील होत। जीवनव्वा हनुमण्णवर यांचे निधन। भांदुरगल्ली येथे रहिवासी जीवनव्वा भरमा हनुमण्णवर वय 80 यांचे दिनांक 13 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले। त्यांच्या पश्चात 2 भाचे, 1 भाची असा परिवार आहे। सचिन अशोक कुगजी यांचे निधन। हिंदवाडी येथे रहिवासी सचिन अशोक कुगजी वय 38 यांचे 13 मे रोजी अल्पशा आजाराने निधन झाले। त्यांच्या पश्चात आई, पत्नी, 1 मुलगा, 1 मुलगी, बहीण, भाऊ असा परिवार आहे। गंगाराम नागाप्पा धामणेकर यांचे निधन। मूळचे गांधीनगर आणि सध्या गणेशपूर येथे रहिवासी गंगाराम नागाप्पा धामणेकर वय 72 यांचे दिनांक 13 मे रोजी अल्पशा आजाराने निधन झाले। त्यांच्या पश्चात मुलगा, सून, 4 विवाहित मुली, नातवंडे असा परिवार आहे। बेळगाव भाजपा महानगर उत्तर विभागाचे अध्यक्ष पांडुरंग धामणेकर आणि जायंट्स सखीच्या अध्यक्षा नीता पाटील यांचे ते वडील होत। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद। घरी राहा, सुरक्षित राहा।